4 आणि प्रकरणाचं नाव आहे सामाजिक संस्था. आता अशा सामाजिक संस्था की ज्या तुमच्या आजूबाजूला असतात, परंतु त्याला सामाजिक संस्था म्हणतात हे तुम्हाला माहिती नसतं. उदाहरणार्थ सामाजिक संस्था म्हणजे काय, की कुटुंब ही एक सामाजिक संस्था आहे. उदाहरणार्थ कुटुंब, समाजामध्ये असंख्य अशी कुटुंब आहेत आणि ही कुटुंब समाजाचे पाईप म्हणून त्या ठिकाणी कार्य करत असतात किंवा समाजामध्ये अस्तित्वात आहे आणि या कुटुंबांचा मिळून समाज तयार झालेला आहे. म्हणून पहिली सामाजिक संस्था आहे कुटुंब. त्याच्यानंतर त्या ठिकाणी विवाह, विवाह सुद्धा एक सामाजिक संस्था आहे की ज्या सामाजिक संस्थेद्वारे त्या ठिकाणी विवाह लोकांचे जुळवले जातात. त्यानंतर अर्थव्यवस्था आणि काम, आणि चौथा आहे शिक्षण म्हणजे विविध प्रकारच्या शाळा. आता सगळ्यात महत्वाचं की सामाजिक संस्था हे प्रकरण पाहत असताना आपल्याला या प्रकरणाची थोडक्यात काय करायची आहे, प्रस्तावना पाहिजे आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्यक्ती आणि समाज यातील सहसंबंध समजून घ्यायचा असेल तर समाजशास्त्राला खूप महत्व आहे. कारण व्यक्ती ही समाजामध्ये राहते आणि समाज निर्माण करण्यास व्यक्ती अतिशय महत्वाचं कार्य करते आणि ज्या पद्धतीने व्यक्ती कार्य करते त्याच पद्धतीने समाज हा व्यक्तीच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. व्यक्ती ज्या समाजामध्ये राहते तो समाज कशा पद्धतीचा आहे, तो समाज तिला सहकार्य करणारा आहे का, समाजामध्ये ती व्यवस्थितरित्या जीवन जगू शकते का, हा घटक अतिशय महत्वाचा आहे. म्हणून व्यक्ती आणि समाज यातील जो सहसंबंध आहे, एकमेकांचा एकमेकांशी असणारा जो सहसंबंध आहे, तो आपल्याला समाजशास्त्रामध्ये समजून घ्यायचा. हा एक महत्वाचा हेतू समाजशास्त्राचा आहे. आपण आतापर्यंत कॉमच्या व्याख्या पाहिल्या, डर्कहाइम बाबत पाहिलं, मार्क्सचा त्या ठिकाणी वर्ग संघर्ष सिद्धांत पाहिला, वेबरच्या काही व्याख्या पाहिल्या. या सगळ्यांनी समाजशास्त्रातील हे सगळे समाजशास्त्रातील प्रमुख विचारवंत आहेत आणि यांच्या लिखाणातून मानव प्राण्याचे समाजशील स्वरूप अधोरेखित केलेलं आपल्याला लक्षात येतं की मनुष्य हा समाजासाठी किती महत्वाचा आहे, हे या घटकातून आपल्याला काय येते, लक्षात येते. मग समाजशास्त्रातील हे जे प्रमुख विचारवंत यांच्या लिखाणातून या गोष्टी आतापर्यंत आपल्याला स्पष्ट झालेल्या आहेतच. पण व्यक्तीचे एकमेकांबरोबर असणारे जे सहसंबंध आहेत आणि आपले सामाजिक अस्तित्व आहे, समाजामध्ये असणारं जे आपलं अस्तित्व आहे, हा सगळ्यात महत्वाचा सामाजिक व्यक्तीचा त्या ठिकाणी समाजाचा हा एक मूलभूत पैलू आहे. आपण म्हणतो की या ठिकाणी एखादी व्यक्ती समाजामध्ये मिक्सअप होत नाही, म्हणजे त्या ठिकाणी तिला समाजातील काही गोष्टी पटत नाही आणि त्यामुळे ती समाजापासून अलिप्त राहते. पण सगळ्यात महत्वाचं व्यक्ती बरोबर किंवा त्या ठिकाणी एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्ती बरोबर सामाजिक संबंध कशा पद्धतीचा आहे, हा संबंध त्या ठिकाणी समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणूनच या ठिकाणी मानवी समाजाचा हा एक मूलभूत पैलू आहे. समाज आणि व्यक्ती हे अविभाज्य घटक आहेत आणि व्यक्तीमधील आंतरक्रिया आणि आंतरसंबंधातून समाज घडत असतो. एका व्यक्तीबरोबरचा दुसऱ्या व्यक्तीबरोबर संबंध कसा आहे, हा संबंध जर चांगला घडत असेल तर निश्चितपणे चांगला समाज निर्माण होतो. म्हणून दुसरीकडे व्यक्ती आणि व्यक्तीची भूमिका पार पाडत असताना जो दर्जा धारण केला जातो, उदाहरणार्थ एखादी व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती समाजामध्ये जर चांगली भूमिका पार पाडत असेल, समाज कार्य जर चांगलं करत असेल तर लोक तिच्याकडे पाहत असताना चांगल्या दृष्टीने पाहतात. म्हणजेच काय, तर समाजामध्ये तिचा दर्जा काय आहे, चांगल्या पद्धतीचा आहे. तिने आपल्या कार्यातून आपला दर्जा त्या ठिकाणी काय केलेला आहे, चांगला प्रस्थापित केलेला आहे. म्हणजे ज्या मूल्यांचा पाठपुरावा करत असतात त्या नियमांच्या चौकटीत वावरत असताना आणि त्या सर्वांतून व्यक्तीमध्ये समाजाचं अस्तित्व त्या ठिकाणी असतेच. आपण असं बऱ्याचदा म्हणतो की आपण बरेचसे नियम समाजाचे पाळतो, समाजामध्ये नियम पाळून जीवन जगत असतो, समाजामध्ये जी मूल्य आहे ती मूल्य त्या ठिकाणी काय करत असतो, तर हस्तगत करत असतो आणि त्या मूल्यांच्या नुसार आपला अनुकरण करत असतो. मग हे सगळं करत असता व्यक्तीमध्ये समाजाचं या सगळ्या कारणांमुळे एक अस्तित्व निर्माण होतं की ही चांगली व्यक्ती आहे, समाजाचे नियम पाळत आहे. मग अशा पद्धतीने जी व्यक्ती समाजाचे नियम पाळत नाही ती समाजाच्या बाहेर पडते आणि समाज त्या व्यक्तीकडे त्या ठिकाणी वाईट नजरेने पाहतो. मग व्यक्ती आणि समाज यामधील जर संबंध स्पष्ट करायचा असेल तर समाजशास्त्रज्ञांनी सामाजिक संस्था ही एक मूलभूत संकल्पना या ठिकाणी सांगितलेली आहे. मग सामाजिक संस्था म्हणजे काय, तर सामाजिक संस्था हा मानवी समाजाचा एक महत्वाचा घटक आहे. म्हणजेच या ठिकाणी कुटुंब घ्या, विवाह घ्या, शिक्षण घ्या, धर्म घ्या, राज्य घ्या, प्रसार माध्यमे घ्या, कायदा घ्या, अर्थव्यवस्था घ्या, अशा विविध समाजामध्ये सामाजिक संस्था आहे आणि या सामाजिक संस्थांमधूनच समाज बनलेला असतो. पहा, तुम्हाला जर प्रश्न विचारला की कोणत्या
या आपल्या भारतीय समाजामध्ये कोणकोणत्या सामाजिक संस्था आहेत? तर हा प्रश्न तुम्हाला सांगता आला पाहिजे, याचं उत्तर सांगता आलं पाहिजे की आपल्या भारतीय समाजामध्ये कुटुंब ही प्राथमिक सामाजिक संस्था आहे. त्यानंतर विवाह आहे, शिक्षण आहे, धर्म आहे, राज्य आहे, प्रसार माध्यमे आहे, कायदा आहे आणि सगळ्यात महत्वाचं अर्थव्यवस्था. अशा विविध सामाजिक संस्था आपल्या भारतीय समाजामध्ये त्या ठिकाणी बनलेल्या आहेत आणि या सामाजिक संस्थांद्वारे आपला भारतीय समाज त्या ठिकाणी आपापली कार्य काय करत असतो, त्या ठिकाणी करत असतो. या सामाजिक संस्थांचे सदस्य म्हणून व्यक्ती व्यक्तीमध्ये ज्या आंतरक्रिया घडत असतात, उदाहरणार्थ आपण पाहतो की कुटुंब आणि एका कुटुंबाचा दुसऱ्या कुटुंबाशी त्या ठिकाणी संबंध येत असतो, एका व्यक्तीचा दुसऱ्या नात्याशी संबंध येत असतो. मग अशा व्यक्ती व्यक्तीमधील किंवा कुटुंब कुटुंबामधील आणि नातेसंबंधाच्या जाळ्यामधून पुनरुत्पादन आणि सामाजिकरणाचं कार्य त्या ठिकाणी होत असतं. वस्तू आणि सेवांचं जसं उत्पादन किंवा त्या ठिकाणी एखाद्या उत्पादन संस्थेमध्ये होत असतं, त्यानंतर त्या उत्पादन संस्थेतून निर्माण होणारा माल त्या ठिकाणी बाजारपेठेपर्यंत जातो, म्हणजे वितरणाचं काम होत असतं. आणि हे सगळं कुठं होतं, तर हे सगळं अर्थव्यवस्थेमध्ये पार पाडलं जातं. तसेच सामाजिक सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कायदा आणि राजकीय व्यवस्थेमध्ये पार पाडली जाते. म्हणजे जर समाजामध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल तर समाजाला घालून दिलेले जे कायदे आहेत, जे नियम आहेत, जी राजकीय व्यवस्था आहे, तिचं पालन करणं गरजेचं आहे. अशा सोप्या उदाहरणांमधून आपल्याला सामाजिक संस्था ही संकल्पना काय करता येऊ शकते, समजावून घेता येऊ शकते. आता आपल्याला काय करायचं, या पाठामधनं हेच पाहायचंय की हा पाठ पाहिला तर व्यापक सामाजिक जीवनाच्या दृष्टीने व्यक्तीच्या वर्तनात समन्वय साधण्यासाठी काही ज्या सामाजिक संस्था आहेत त्या संस्थांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं सामाजिक संस्था म्हणजे काय? आता आपण पाहिलं की आपल्या भारतामध्ये विविध प्रकारच्या सामाजिक संस्था आहेत, परंतु या ठिकाणी समाजशास्त्रज्ञांनी या सामाजिक संस्थांची काही अशी त्या ठिकाणी काय केलेली आहे, तर व्याख्या केलेली आहे किंवा अर्थ सांगितलेले. तर सामाजिक संस्था म्हणजे काय, या सामाजिक संस्थेची व्याख्या आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे. ती पहिली व्याख्या आहे हर्टन आणि हंट यांची. पहा, हर्टन आणि हंट यांनी बऱ्याच समाजशास्त्रातील विविध संकल्पनांबाबत व्याख्या केलेल्या आहेत. त्याच पद्धतीने सामाजिक संस्थेबद्दलही त्यांनी व्याख्या केलेली आहे आणि त्यांची व्याख्या आहे समाजाच्या मूलभूत गरजा ज्या नियम आणि प्रतिक्रियांच्या मार्फत भागवल्या जातात अशा सहसंबंधांच्या संघटित व्यवस्थेला सामाजिक संस्था असे म्हणतात. म्हणजेच आपल्या मूलभूत गरजा या कोणामार्फत भागवल्या जातात, तर आपल्या कुटुंबांमार्फत भागवल्या जातात. आपण जर कमवते नसेल तर आपले पालक कमवतात आणि आपले पालक आपल्या अन्न वस्त्र निवारा या गरजा पूर्ण करतात. म्हणून त्या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, तर समाजाच्या मूलभूत गरजा ज्या नियम आणि प्रक्रियांच्या मार्फत भागवल्या जातात अशा सहसंबंधाच्या संघटित व्यवस्थेला सामाजिक संस्था असं म्हटलेलं आहे. ही पहिली व्याख्या आपल्याला हर्टन आणि हंट यांची पाहता येते की समाजाच्या मूलभूत गरजा ज्या नियम आणि प्रक्रियांच्या मार्फत भागवल्या जातात अशा सहसंबंधांच्या संघटित व्यवस्थेला सामाजिक संस्था असं म्हटलेलं आहे. दुसरी व्याख्या आपल्याला पाहता येईल बोगार्डस यांची. बोगार्डस आपल्या सामाजिक संस्थेच्या व्याख्येबद्दल काय म्हणतात, तर ते म्हणतात समाजामध्ये व्यक्तीच्या गरजा भागविणाऱ्या सुनिश्चित स्वरूपाच्या प्रक्रियांची संरचना म्हणजे सामाजिक संस्था होय. आता समाजामध्ये व्यक्तीच्या गरजा भागवणाऱ्या सुनिश्चित स्वरूपाच्या प्रक्रियेची संरचना. आता इथे सुद्धा तुम्हाला कुटुंबाचं उदाहरण सांगता येईल की या ठिकाणी समाजामध्ये ज्या व्यक्ती राहतात त्या व्यक्तीच्या ज्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी सुनिश्चित स्वरूपाची जी प्रक्रिया आहे, जी संरचना आहे, ती म्हणजे कोणती आहे, कुटुंब संस्था आहे. मग या कुटुंब संस्थेमध्ये या ठिकाणी या सगळ्या सुनिश्चित गरजा काय केल्या जातात, प्रक्रिया काय केल्या जातात, भागवल्या जातात. मग अशी जी संरचना आहे ती म्हणजेच काय, सामाजिक संस्था. त्यानंतर तिसरी व्याख्या आपल्याला पाहता येईल ती म्हणजे बार्नेस यांची. H.E. बार्नेस आपल्या व्याख्येमध्ये काय म्हणतात, तर मानवी गरजा भागविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बहुविध क्रिया प्रतिक्रियांना संघटित, मार्गदर्शित आणि कार्यान्वित करणाऱ्या सामाजिक ज्या संरचना आहे किंवा ज्या यंत्रणा आहेत त्या म्हणजेच काय, सामाजिक संस्था. आता मानवी गरजा भागवण्यासाठी माणसाची एकच गरज आहे का, अन्न वस्त्र निवारा याबरोबरच मानवाच्या काही इतरही गरजा आहेत. उदाहरणार्थ त्या ठिकाणी काम ही गरज असते आणि ती विवाहाद्वारे पूर्ण केली जाते.
म्हणजेच विशिष्ट मुलगी किंवा मुलगा वयात आल्यानंतर त्या ठिकाणी तिचं लग्न करून दिलं जातं. याचं कारण काय? त्याची काम ही जी प्रक्रिया आहे किंवा ही गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी. मग मानवी गरजा भागवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बहुविध क्रिया आणि प्रतिक्रिया संघटित स्वरूपामध्ये मार्गदर्शित आणि कार्यान्वित करणाऱ्या सामाजिक ज्या संरचना आहेत, उदाहरणार्थ विवाह आहे, शाळा आहे, कुटुंब आहे, अशा ज्या सामाजिक संरचना आहेत किंवा ज्या रचना आहेत किंवा जी यंत्रणा आहे, यांनाच काय म्हणलेलं आहे? सामाजिक संस्था असं म्हणलेले. मग आता या सामाजिक संस्थेची वैशिष्ट्य काय आहे? तर निश्चितपणे या सामाजिक संस्थेची आपल्याला वैशिष्ट्य पाहिजे. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे सामाजिक संस्था म्हणजे सुस्पष्ट स्थिर स्वरूपाच्या वर्तन पद्धतीची व्यवस्था असते. म्हणजे सामाजिक संस्थेमध्ये सुस्पष्टता असते. कुटुंब असेल तर त्या कुटुंबामध्ये सुस्पष्टता असते. गुंतागुंतीचं कुटुंब आपल्याला दिसत नाही. उदाहरणार्थ त्या कुटुंबामध्ये आई वडील असतील, त्यांची मुलं असतील, त्या आई वडिलांचे समजा त्या ठिकाणी नातेसंबंध नातेवाईक असतील, ते सगळे राहत असतील, आजी आजोबा असतील, अशा पद्धतीने ते सुस्पष्ट कुटुंब असतं, स्थिर असतं आणि सगळ्यात महत्वाचं विशिष्ट वर्तन पद्धतीने त्या ठिकाणी ती व्यवस्था चाललेली असते. जर एखादं कुटुंब गुन्हेगारी व्यवस्थेतील असेल तर त्यांचं जे वर्तन आहे ते गुन्हेगारी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एखादं कुटुंब जर भांडखोर असेल तर ते भांडखोर पद्धतीने समाजामध्ये वावरत असतं. परंतु एखादं जर सुसूचित आणि शांत कुटुंब असेल तर त्याच पद्धतीने ते आपलं जीवन व्यतीत करत असतं. म्हणून या ठिकाणी सामाजिक संस्थेचं पहिलं वैशिष्ट्य काय की सामाजिक संस्था म्हणजे सुस्पष्ट स्थिर स्वरूपाच्या वर्तन पद्धतीची व्यवस्था होय. दुसरं त्या ठिकाणी आपल्याला वैशिष्ट्य सांगता येतं की व्यक्तीच्या सामूहिक क्रियांवरती सामाजिक संस्था या काय करत असतात? अवलंबून असतात. म्हणजे त्या ठिकाणी दुसरं वैशिष्ट्य अतिशय महत्वाचं की व्यक्तीच्या सामूहिक क्रियांवरती सामाजिक संस्था अवलंबून असतात. व्यक्ती त्या ठिकाणी कशा पद्धतीच्या सामूहिक क्रिया करते? उदाहरणार्थ व्यक्ती विवाह करते, ही एक सामूहिक क्रिया आहे, समूहाने केले जातात किंवा त्या ठिकाणी अतिशय महत्वाचं समाजामध्ये विवाह हा एक संस्कार आहे, ती प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी करत असते. त्यानंतर व्यक्ती काय करते? तर शाळा शिकते. कुठे शिकते? तर सगळ्यात महत्वाचं ज्ञान ग्रहण करत असताना व्यक्तीला शाळेचा अवलंब करावा लागतो आणि ही व्यक्ती काय करत असते? शाळा शिकत असते. म्हणून या ठिकाणी व्यक्तीच्या सामूहिक क्रियांवरती सामाजिक संस्था काय करत असतात? तर अवलंबून असतात. तिसरं म्हणजे सामाजिक संस्थांच्या माध्यमातून एका स्थिर नियमनात्मक संरचनेची म्हणजेच नियम व नियंत्रकाची व्यवस्था कार्यरत असते. म्हणजे सामाजिक संस्था काय करतात? तर एक स्थिर नियम त्या ठिकाणी तयार करतात, त्याची संरचना तयार करतात आणि ते नियम आणि नियंत्रकाची व्यवस्था त्या कार्यरत करत असतात. त्या नियमाप्रमाणे आणि त्या ठिकाणी नियंत्रणाप्रमाणे ही सगळी संरचना तयार करून समाजातील व्यक्ती त्या पद्धतीने कार्य करतात का, हे सुद्धा या सामाजिक संस्था पाहत असतात. त्यानंतर स्थिर वर्तन पद्धती आणि नियंत्रणात्मक संरचनेच्या माध्यमातून सामाजिक संस्था व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवत असतात, तसेच व्यक्तीचे वर्तन सुकर करत असतात. कोणतीही सामाजिक संस्था व्यक्तीला त्या ठिकाणी धोक्यात टाकत नाही. तर प्रत्येक सामाजिक संस्था काय करते? तर व्यक्तीच्या जे वर्तन आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवते आणि सगळ्यात महत्वाचं व्यक्तीचं जे वर्तन आहे ते सुकर कसं होईल, चांगलं कसं होईल, ते वर्तन स्थिर कसं राहील, नियंत्रणात्मक कसं राहील, ती त्या ठिकाणी याच्यावरती काय करत असते? नियंत्रण ठेवत असते. सगळ्यात महत्वाचं व्यक्तीच्या ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या भागवण्यासाठी सामाजिक संस्था निर्माण होतात. म्हणजे प्राथमिक गरज कोणती आहे? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य. या व्यक्तीच्या 5 प्राथमिक गरजा आहे आणि या 5 प्राथमिक गरजा ज्या आजूबाजूला असलेल्या ज्या सामाजिक संस्था त्या सामाजिक संस्थांतून पूर्ण होत असतात. आपण पाहिलं की आपल्या बाजूला असंख्य सामाजिक संस्था आहेत. उदाहरणार्थ कुटुंब आहे, विवाह आहे, शिक्षण आहे, धर्म आहे, राज्य आहे, प्रसार माध्यमे आहे, कायदा आणि सुव्यवस्था आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपली अर्थव्यवस्था आहे. या सगळ्या सामाजिक संस्थांमार्फत त्या ठिकाणी काय होत असते? तर त्या ठिकाणी व्यक्तीचं त्या ठिकाणी प्राथमिक ज्या गरजा आहेत त्या गरजा या सगळ्या सामाजिक संस्थांमार्फत काय केल्या जात असतात? भागवल्या जात असतात. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला ही 5 वैशिष्ट्य सामाजिक गरजांची त्या ठिकाणी काय करता येतात? सांगता येतात. सगळ्यात महत्वाचं समाजशास्त्रामध्ये सामाजिक संस्थांचा विचार प्रकार्यवादी आणि संघर्षवादी या 2 प्रमुख दृष्टिकोनातून केलेला आहे. आता प्रकार्यवादी दृष्टिकोन काय सांगतो या सामाजिक संस्थांबद्दल? तर सगळ्यात महत्वाचं मानवी सामाजिक जीवन सुकर करण्यासाठी सामाजिक संस्था
संस्था विविध प्रकारची भूमिका पार पाडत असतात. हे आपण आता वैशिष्ट्यांमधनं पाहिलं की माणसाचं जीवन जर सुकर करायचं असेल तर सामाजिक संस्था विविध प्रकारची भूमिका पार पाडतात. समाजाच्या विशिष्ट स्वरूपाच्या गरजा त्या सामाजिक संस्थांतून भागवल्या जातात. मग प्रकारवादी दृष्टिकोनानुसार सामाजिक संस्था म्हणजे दर्जा व भूमिकांच्या गुंतागुंतीचं जाळं असतं. तसेच समाजाच्या विविध अंगी गरजा यातून लक्षात घेऊन त्या ठिकाणी जी मूल्य निर्माण केलेले असतात, श्रद्धा असतात, सामाजिक नियमांची व्यवस्था असते, या दृष्टिकोनातून सामाजिक संस्था त्यांची स्वतःची कार्य काय करत असतात, पार पाडत असतात. आणि ही पार पाडण्यासाठी त्या एकमेकांवरती काय असतात, अवलंबून असतात. तसेच बदलत्या गरजांनुसार बदलती कार्य करतात आणि एकाच वेळी विविध स्वरूपाची कार्य सुद्धा त्या ठिकाणी काय करतात, पार पाडतात. हा झाला प्रकार्यवादी दृष्टिकोन. ही सामाजिक संस्था या ठिकाणी एकमेकांवरती अवलंबून असतात. सगळ्यात महत्वाचं विविध प्रकारची जी मूल्य आहे, श्रद्धा आहे, सामाजिक नियमांची सामाजिक संस्था ही एक व्यवस्था असते आणि या दृष्टिकोनातून सामाजिक संस्था ही व्यवस्था काय करत असतात, पार पाडत असतात. आणि ही पार पाडण्यासाठी त्या एकमेकांवरती अवलंबून असतात. बदलत्या गरजांनुसार बदलती कार्य करतात आणि एकाच वेळी विविध स्वरूपाची कार्य त्यांना काय करावी लागतात, पार पाडावी लागतात. नंतर दुसरा महत्वाचा दृष्टिकोन येतो म्हणजे संघर्षवादी. मग सामाजिक संस्था समाजात सर्व व्यक्ती एक समान पातळीवरती नसतात, म्हणजे सगळ्यात सारख्या पातळीवर नसतात. प्रत्येकाची पातळी ही वेगवेगळी असते. मग संधी आणि सुविधांचे वितरण असमान स्वरूपाचं झालेले. उदाहरणार्थ बऱ्याच व्यक्तींना चांगल्या संधी मिळतात आणि त्या व्यक्ती पुढे निघून जातात, प्रगती करतात. बऱ्याच व्यक्तींना संधी मिळत नाही, त्या मागे राहतात. मग समाजात सर्वच व्यक्ती एका पातळीवरती नसतात. संधी आणि सुविधा किंवा सुविधा याचं जे वितरण आहे ते असमान झालेलं असतं आणि ते बऱ्याचदा समाजातील प्रभावी गटांच्या सोयीचं असतं. या दृष्टिकोनातून सामाजिक संस्था नेहमीच सामाजिक विभाजन आणि असमानता टिकवून ठेवण्यात योगदान देत असतात आणि समाजातील वर्चस्ववादी त्या ठिकाणी समूहांचे ते काय करत असतात, वर्चस्ववादी जे समूह आहेत त्या समूहांचे हितसंबंध जोपासण्याचे काम त्या ठिकाणी सामाजिक संस्था करत असतात. आता अतिशय महत्वाचं आपण दोन दृष्टिकोन या ठिकाणी पाहिलेला आहे. पहिला आहे प्रकार्यवादी दृष्टिकोन आणि दुसरा आहे संघर्षवादी त्या ठिकाणी दृष्टिकोन. संघर्षवादी या ठिकाणी आपल्याला लक्षात येते की संघर्षवादी दृष्टिकोनामध्ये काय आहे, तर त्या ठिकाणी सर्वच व्यक्ती या एक समान पातळीवरती नसतात. प्रत्येकाची पातळी वेगळी असते कारण प्रत्येकाला मिळणाऱ्या संधी आणि त्या ठिकाणी सुविधा या एक समान नसतात, त्याचं वितरण असमान झालेलं असतं आणि त्यामुळे या ठिकाणी ज्या व्यक्तींना संधी मिळते त्या व्यक्तींचा गट हा प्रभावी गट त्या ठिकाणी ठरला जातो आणि अशा गटाचं त्या ठिकाणी काय होतं, तर वर्चस्व आपल्याला त्या ठिकाणी समाजामध्ये असलेलं पाहायला मिळतं आणि असे जे वर्चस्ववादी त्या ठिकाणी गट तयार होतो त्याचे हितसंबंध जोपासण्याचं काम या सामाजिक संस्था काय करत असतात, त्या ठिकाणी करत असतात. आता पहिला आपल्याला सामाजिक संस्था पाहिजे आहे ती म्हणजे कुटुंब. पहा, तुम्ही कुटुंबामध्ये राहता. कुटुंब हा मानवी समाजाचा अत्यंत महत्वाचा एक प्राथमिक घटक आहे, कारण कुटुंबाला मानवी समाजाची आधारशिला मानलं जातं. अनेक कुटुंब मिळून त्या ठिकाणी काय झालेला असतो, समाज तयार झालेला असतो. अनेक कुटुंब मिळून समाज तयार झालेला असतो आणि कुटुंब हा मानवी समाजाचा काय आहे, त्या ठिकाणी अत्यंत एक महत्वाचा घटक आहे. मग कुटुंबाला मानवी समाजाची आधारशिला असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, तर कुटुंब हा मानवी समाजाचा आधार घटक आहे. कुटुंब हा समाजातील सर्वात सूक्ष्म लहान स्वरूपाचं एक संस्था आहे. म्हणजे सगळ्यात लहान संस्था कोणती आहे सामाजिक संस्थेमधील, तर ती कुटुंब आहे. कुटुंबाशिवाय समाजाची कल्पना करणे कठीण आहे आणि सगळ्यात महत्वाचं व्यक्ती आणि संपूर्ण समाज या दोन्ही स्तरावर कुटुंबाची महत्वाची भूमिका असते. म्हणूनच सर्वसामान्य कुटुंब ही एक सार्वत्रिक तसेच मानवी समाजातील अविभाज्य सामाजिक संस्था मानली जाते. मग कुटुंबामध्ये राहणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या सामाजिक रचना आणि कुटुंब विविध स्वरूपाची भूमिका या ठिकाणी पार पाडत असतात. कुटुंबात आर्थिक गरजा भागवल्या जातात. मुलांना समाजाचा सदस्य म्हणून वाढवण्याची जबाबदारी कोणाची आहे, कुटुंबाची असते. मुलांना भावनिक आधार कुटुंबातून दिला जातो. मुलांना प्रेम कुटुंबातून मिळतं, जिव्हाळा मिळतो, प्रोत्साहन मिळतं आणि सगळ्यात महत्वाचं एक आदर्श रचना म्हणून कुटुंबाकडे पाहिले जातं. जे कुटुंब आदर्श आहे अशा कुटुंबामध्ये घडणाऱ्या जी बालक आहे किंवा ज्या व्यक्ती आहेत ते चांगल्याच घडल्या जातात. म्हणून कधी कधी असेही दिसून येते की
कुटुंबातील सर्वच सदस्यांच्या गरजा तितक्याच प्रकर्षाने भागवल्या जात नाही. काही व्यक्ती त्या ठिकाणी कुटुंबातील म्हणजेच कुटुंबामध्ये सगळ्याच राहणाऱ्या व्यक्तींच्या गरजा कुटुंबातून भागवल्या जात नाही. सगळ्यांनाच कुटुंबातनं प्रेम मिळत नाही, सगळ्यांना जिव्हाळा मिळत नाही, सगळ्यांनाच पैसा मिळत नाही. प्रत्येक कुटुंबाची परिस्थिती ही वेगवेगळी असते आणि त्यामुळे त्या परिस्थितीनुसार त्या कुटुंबाला त्या त्या कुटुंब प्रमुखाकडून किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींकडून त्या ठिकाणी काय मिळत असतात, विविध प्रकारच्या गरजा त्या ठिकाणी भागवल्या जातात. म्हणजे आता आपल्याला असंही म्हणता येते की कधी कधी असंही दिसून येतं की कुटुंबाच्या सर्व सदस्यांच्या गरजा तितक्या प्रकर्षाने भागवल्या जात नाही. उदाहरणार्थ त्या ठिकाणी पैशाची गरज असेल तर प्रत्येक कुटुंबच आपल्या बालकांना किंवा मुलांना पैसा उपलब्ध करून देईलच असं म्हणता येणार नाही. तर कुटुंबात बऱ्याचदा असंही दिसतं की कुटुंबात आपल्याला वेदना अनुभवायला मिळतात, त्यानंतर हिंसेचाही अनुभव येतो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आजचा अलीकडील काळात विकसित झालेल्या दृष्टिकोनातून कुटुंबाच्या सार्वत्रिकतेला आणि अपरिहार्यतेला आव्हान दिलेलं आहे. म्हणजे नवीन संशोधनातून असं दिसून येतं की कुटुंबाची जी रचना आहे ती समाजागणिक बदलते आणि या रचनेत वैविध्यता असलेली आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच या ठिकाणी कुटुंबाची रचना ही आपल्याला वेगवेगळ्या स्तरावरती पाहायला मिळते. शहरी भागामध्ये असणारे कुटुंब वेगळ्या पद्धतीने जीवन जगतात, ग्रामीण भागामध्ये असणारे वेगळ्या पद्धतीने जगतात, श्रीमंत कुटुंब वेगळ्या पद्धतीने जगतात, गरीब कुटुंब वेगळ्या पद्धतीने जगतात. म्हणजेच आजच्या आधुनिक काळामध्ये कुटुंबाची जी रचना आहे ती समाजागणिक बदलते आणि या रचनेत वैविध्य असलेलं म्हणजे विविधता असलेली आपल्याला पाहायला मिळते. तसेच आज कुटुंबाची परंपरागत कार्य आणि स्वरूप सुद्धा प्रकर्षाने बदलत दिसते. पूर्वी कुटुंबाची जी कार्य होती, सकाळी उठायचं, कुटुंबातील सगळ्या सदस्यांनी त्या ठिकाणी आपल्या प्राथमिक क्रिया उरकायच्या आणि शेतावरती राबायला जायचं. परंतु आता जर पाहिलं तर कुटुंब आपल्याला अशा पद्धतीने दिसत नाही. आता जी कुटुंबाची कार्य आहे ती पूर्णपणे काय झालेली आहे, बदललेली आहेत आणि ही जी बदलती कार्य आहे ती जर आपल्याला त्या ठिकाणी पाहायची असेल तर त्या ठिकाणी कुटुंब म्हणजे काय हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. मग कुटुंब म्हणजे काय, तर सगळ्यात महत्वाचं मॅक आयव्हर यांनी कुटुंबाची व्याख्या केलेली आहे. लैंगिक संबंधावर आधारित मुलांचं संगोपन व पालन पोषण करणारा सुस्पष्ट आणि स्थिर स्वरूपाचा समूह म्हणजे कुटुंब होय. कुटुंब केव्हा तयार होतं, एक पुरुष दुसऱ्या स्त्रीशी जेव्हा विवाह करतो त्यांच्यामध्ये लैंगिक संबंध येतात, त्याच्यातनं त्यांना अपत्य होतात आणि हे अपत्य आणि ते स्त्री पुरुष जेव्हा एकत्र येतात त्या ठिकाणी तेव्हा कुटुंब तयार होतं. म्हणजेच मॅक आयव्हर यांना हे सांगायचंय की लैंगिक संबंधांवर आधारित मुलांचं संगोपन आणि पालन पोषण करणारा सुस्पष्ट आणि स्थिर स्वरूपाचा समूह म्हणजे कुटुंब होय. म्हणजेच कुटुंब काय एकत्र येतं, त्या ठिकाणी एक नवरा आणि बायको जवळ काय येतात, लैंगिक संबंधासाठी येतात आणि यातून त्या ठिकाणी त्यांना अपत्य जन्म होतं. त्या मुलांचं पालन पोषण करणं, त्यांचं संगोपन करणं या त्या नवरा बायकोचं कर्तव्य असतं. मग असं पालन पोषण करणारा सुस्पष्ट आणि स्थिर स्वरूपाचा जो समूह आहे तो म्हणजेच काय, या ठिकाणी कुटुंब. या ठिकाणी मॅक आयव्हर यांची पहिली व्याख्या आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे बर्जेस आणि लॉक यांची. बर्जेस आणि लॉक कुटुंबाबाबत काय म्हणतात, तर विवाह, रक्तसंबंध अथवा दत्तक विधानांच्या संबंधातून एकमेकांशी बांधल्या गेलेल्या व्यक्तींचा समूह म्हणजेच काय, कुटुंब. कुटुंब केव्हा तयार होतं, विवाह झाल्यानंतर कुटुंब तयार होतं. त्यानंतर रक्तसंबंध म्हणजेच काय, तर विवाहातून त्या मुलांना त्या नवरा बायकोला अपत्य होतात, म्हणजे त्यांच्या रक्ताचे त्या ठिकाणी अपत्य निर्माण होतात. म्हणून म्हणलंय विवाह, रक्तसंबंध किंवा जर त्या नवरा बायकोला जर मूल होत नसेल तर दत्तक त्या ठिकाणी काय केलं जातं, मूल घेतलं जातं आणि या दत्तक विधानांच्या संबंधातून त्या ठिकाणी त्या मुलाचं आई वडील म्हणून त्या ठिकाणी पालन केलं जातं. मग या संबंधातून एकमेकांशी बांधल्या गेलेल्या त्या ठिकाणी व्यक्तींचा जो समूह आहे तो समूह म्हणजे कुटुंब. असली दुसरी व्याख्या आपल्याला बर्जेस आणि लॉक यांची पाहायला मिळते. मग कुटुंब म्हणजे काय, तर एकाच घरात राहणाऱ्या आई वडील, पती पत्नी, मुलगा मुलगी, भाऊ बहीण अशा नात्यांनी एकमेकांबरोबर बांधल्या गेलेल्या आणि त्यातून एक समान संस्कृती निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा समूह म्हणजे काय, कुटुंब. म्हणजे हे सगळे नातेसंबंध एकत्र राहतात आणि एक समान संस्कृतीतून त्या ठिकाणी आपलं कुटुंबाचं अस्तित्व त्या ठिकाणी निर्माण करतात. म्हणून अशा व्यक्तींचा समूह म्हणजेच काय, कुटुंब. ही दुसरी व्याख्या आपल्याला बर्जेस आणि लॉक यांची पाहायला मिळतात.
तिसरी व्याख्या आहे ती म्हणजे वेबस्टर डिक्शनरी मधली, रक्तसंबंध आणि विवाह संबंधातून एकमेकांशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींचा समूह म्हणजे कुटुंब. आता रक्तसंबंध म्हणजेच त्या ठिकाणी रक्तसंबंधाचे लोक त्या ठिकाणी एकत्र येतात. आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा, त्यानंतर मुलगा मुलगी हे रक्तसंबंधातून एकत्र येतात आणि विवाह संबंधातून पती पत्नी एकत्र येतात. मग या एकमेकांशी जोडल्या गेलेला जो व्यक्तींचा समूह आहे तो म्हणजेच काय, कुटुंब. अशी तिसरी व्याख्या आपल्याला वेबस्टर डिक्शनरी मध्ये पाहायला मिळते. थोडक्यात काय, तर कुटुंब म्हणजे रक्तसंबंध, विवाह संबंध अथवा दत्तक प्रक्रियेसारख्या सामाजिक संबंधातून निर्माण झालेल्या आणि मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी वाहणारी प्रमुख सामाजिक संस्था म्हणजे कुटुंब. अशी सुद्धा आपल्याला कुटुंबाची व्याख्या त्या ठिकाणी करता येईल. मग कुटुंब म्हणजे काय, तर रक्तसंबंधातून निर्माण झालेले, विवाह संबंधातून निर्माण झालेले आणि दत्तक प्रक्रियेसारख्या सामाजिक संस्थेतून निर्माण झालेल्या मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी वाहणाऱ्या जी प्रमुख संस्था आहे ती म्हणजेच काय, कुटुंब. अशी सुद्धा व्याख्या या ठिकाणी करता येईल. आता कुटुंबाबाबत एक व्याख्या किंवा एक जी सर्वसामान्य आपल्या भारत देशामध्ये नाही, परंतु त्या ठिकाणी ही इस्रायल मधील एक घटना आहे की कुटुंब कशा पद्धतीने असते. तर किबुत्झ पद्धती या कुटुंब पद्धतीला म्हणलेलं आहे. मग किबुत्झ पद्धती ही कुटुंबाची खरं तर सार्वत्रिक संस्था आहे असं म्हटलेलं आहे. आता सार्वत्रिक संस्था असं का म्हणलेलं आहे, तर किबुत्झ पद्धतीमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर इस्रायलमध्ये निर्माण झालेली ही कुटुंब पद्धती आहे. ही कुटुंब पद्धती कशा पद्धतीची असतात, सगळ्यात महत्वाचं, कुटुंबामध्ये असणाऱ्या जेवढ्या व्यक्ती आहेत त्या सगळ्या एकत्र राहतात. या एकत्र राहतात म्हणजेच काय, तर सगळ्यात महत्वाचं सार्वत्रिक स्वरूप जे आहे ते त्या कुटुंबाला असतं. सामूहिक म्हणजे त्या ठिकाणी किती पण लोक असू दे, त्या कुटुंबामध्ये जरी 500 लोक असली तरी ती 500 लोक सगळी एकत्र राहतात. आणि या कुटुंबामध्ये जेवढे त्या ठिकाणी नवरा बायको असतील त्यांना होणारी जी आपत्ती आहे त्याची जबाबदारी त्या संपूर्ण कुटुंबाची असते. म्हणजे त्या ठिकाणी जसं आपल्या इथे विभक्त कुटुंब असते, नवरा बायको वेगळे राहतात आणि त्यांना होणाऱ्या ज्या आपत्तीची जबाबदारी ही त्या नवरा बायकोंची असते, परंतु या ठिकाणी या कुबुत्झ पद्धतीमध्ये काय आहे, तर कुबुत्झ पद्धतीमध्ये कुटुंबात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या ही जास्त असते आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे या जोडप्यांनी केलेल्या कामाचा जो मोबदला आहे किंवा समजा ह्यांच्या कुटुंबामध्ये राहणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत जर बाहेर ठिकाणी कामाला असतील किंवा जर कामाला जात असतील तर त्याची जी जबाबदारी आहे ती त्या ठिकाणी त्यांना मिळणारा जे काय पैसा आहे तो जो पैसा आहे त्याची जबाबदारी फक्त कोणाची असणार आहे, तर त्या आई वडिलांची नसता संपूर्ण कुटुंबाची असणार आहे. म्हणजे सगळ्यांनी जरी त्या ठिकाणी काम केलं तर फक्त आपल्या अपत्याचं पालन पोषण त्या ठिकाणी त्या कुटुंबामध्ये केलं जात नाही, तर त्या कुटुंबातील जेवढ्या व्यक्ती आहेत त्या सगळ्या व्यक्तींनी त्या बालकांची किंवा त्या कुटुंबातील व्यक्तींचं काय करायचे आहे, पालनाची जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारायची आहे. म्हणजे कुबुत्झ पद्धती म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर इस्रायलमध्ये निर्माण झालेली ही कुटुंब पद्धती आहे आणि या कुटुंबाच्या सार्वत्रिक स्वरूपात कुबुत्झ पद्धती हा एक प्रकारे अपवादच आपल्याला म्हणता येईल. कारण काय, तर सामाजिक जीवन, सामूहिक मालमत्ता आणि मुलांचे सामूहिक पालपोषण अशा तत्वांवर ही पद्धती आधारित असते. विभक्त कुटुंबाचे आर्थिक सहकार्य आणि एकत्र निवास ही ठळक वैशिष्ट्ये कुबुत्झामध्ये आढळून येते. थोडक्यात काय, तर केलेल्या कामाचा मोबदला त्यांच्या पुरता मर्यादित नसून तो संपूर्ण समूहाच्या त्या ठिकाणी उपयोगात असतो. तसेच जोडप्यांना जरी एकलैंगिक नातेसंबंध ठेवण्याची मुभा असली तरी मुलांचं जे संगोपन आहे ही संपूर्ण समूहाची काय असते, जबाबदारी असते. आणि या प्रकारची सामूहिक जीवन पद्धती इस्रायल समाजाची ओळख जरी नसली तरी एक पर्यायी पद्धती म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाणे इतकी निश्चितच प्रस्थापित ही पद्धती आहे. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी कुबुत्झ पद्धती ही कुटुंबाची पद्धती या ठिकाणी पाहायला येते. आता त्या ठिकाणी अतिशय महत्वाचा घटक म्हणजे काय, तर कुटुंबाची कार्य. पहा, मग कुटुंबाची कार्य कोणती आहे, तर त्या ठिकाणी अभिजात प्रकार्यवादी दृष्टिकोनानुसार समाजासाठी काही अविभाज्य कार्य पार पडणारा समाजाचा
घटक म्हणजेच कुटुंब. आणि ह्या कुटुंबाची मूलभूत कार्य आपल्याला थोडक्यात सांगता येतील. एक म्हणजे सामाजिकरण. कुटुंब हा सामाजिकरणाचा मूलभूत घटक असतो. टॉलकॉट पार्सनर यांच्या मते मुलांचे प्राथमिक सामाजिकरण करण्याची मूलभूत गरज कुटुंबातून भागवली जाते. समाजातील सामाजिक मूल्य आणि नियमाप्रमाणे मुलांचं व्यक्तिमत्व कुटुंबातून घडतं आणि या महत्वाच्या गोष्टींचा यात समावेश होतो. म्हणून सामाजिकरणाच्या निरंतर प्रक्रियेत कुटुंबाची भूमिका फार महत्वाची असते आणि मुलं जितकी आपल्या पालकांकडून शिकतात तितकेच पालकही आपल्या मुलांकडनं शिकत असतात. या दृष्टिकोनातून या प्रक्रियेतून मुलं त्या ठिकाणी पालक मुलांना आणि मुलं पालकांना शिकवत असतात. आज त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आपल्याला सामाजिकरणाची जी प्रक्रिया आहे ती प्रकरण क्रमांक 5 मध्ये पाहायचीच आहे. परंतु कुटुंबातून मुलांचे सामाजिकरण होत असतं हे पहिलं वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी किंवा पहिलं कार्य कुटुंबाबाबत पाहायला मिळतं. त्यानंतर दुसरं कार्य आहे ते म्हणजे लैंगिक वर्तनाचं नियंत्रण. मार्डॉक यांच्या मते कुटुंबाच्या माध्यमातून व्यक्तींना लैंगिक इच्छा आणि आकांक्षा करण्याचे तसेच लैंगिक समाधानाचं साधन मिळतं. म्हणजेच कुटुंब का निर्माण होतं तर सगळ्यात महत्वाचं कारण आहे की लैंगिक ज्या क्षमता आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी दोन व्यक्ती म्हणजे एक स्त्री आणि पुरुष एकत्र करून त्यांचा विवाह केला जातो आणि लैंगिक इच्छा त्या ठिकाणी या दोघांद्वारे एकमेकांच्या पूर्ण केल्या जातात. मग त्या ठिकाणी लैंगिक वर्तनाचं नियंत्रण हे या ठिकाणी कुटुंबातून केलं जातं. मॉर्डॉक यांच्या मते कुटुंबाच्या माध्यमातून व्यक्तीला लैंगिक इच्छा आणि आकांक्षा व्यक्त करण्याचं तसेच लैंगिक समाधान त्या ठिकाणी कुटुंबातून मिळतं. त्याचबरोबर विवाह बाह्य लैंगिक संबंधांवर अंकुश ठेवले जातात आणि त्यातूनच नियम तयार करून समाजात नियंत्रण आणि स्थिरता आणण्याची जबाबदारी कुटुंबातून पार पाडली जाते. म्हणजेच काय या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं प्रत्येक संस्कृतीत नातेसंबंधाची व्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने लैंगिक वर्तनावर नियंत्रण ठेवले जातं आणि या दृष्टीने अगदी जवळच्या नातलकांमधील लैंगिक संबंधांना मनाई मानली जाते. उदाहरणार्थ एखादा भावाचे बहिणीशी किंवा त्या ठिकाणी बहिणीचे बहिणीशी, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की वडिलांचे मुलीशी, अशा पद्धतीचे जे जवळचे लैंगिक संबंध आहे याच्या वर्तनावरती काय केलं जातं या कुटुंबाद्वारे त्या ठिकाणी नियंत्रण ठेवलं जातं आणि त्याच दृष्टीने अगदी जवळच्या नातलकांमधील लैंगिक संबंधांना काय केली जाते कुटुंबातून मनाई केली जाते. नियमांच्या या चौकटीत कोणते आप्त नातेवाईक येतात हे संस्कृतीनुसार बदलू शकते पण कुटुंब हे जर पाहिलं तर या ठिकाणी कुटुंब या ठिकाणी नातेसंबंधाच्या व्यवस्थेत लैंगिक आणि प्रजननाच्या प्रक्रियेवरती निश्चित स्वरूपाचं नियंत्रण ठेवत असते. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला दुसरं कार्य सांगता येतं लैंगिक वर्तनाचं नियंत्रण हे कुटुंबाद्वारे ठेवलं जातं. त्यानंतर तिसरं म्हणजे भावनिक आधार. कुटुंबात सदस्यांना शारीरिक संरक्षण, बौद्धिक मदत आणि भावनिक आधार दिला जातो. कुटुंबातील नाती ही खूप प्राथमिक आणि जवळच्या संबंधांवरती आधारित असतात. बाहेरच्या निष्ठुर जगात जगण्याचे बळ देणारा स्वर्ग म्हणजे कुटुंब. बाहेरच्या निष्ठुर जगामध्ये त्या ठिकाणी जगण्याचं बळ कोण देतं तर कुटुंब देतं. याचं कारण एक उदाहरण तुम्हाला सांगता येईल. तुम्ही जर दिवसभर बाहेर काम करत असाल तरी त्या ठिकाणी तुम्हाला संध्याकाळ झाली तर घरी जाऊ वाटतं. याचं कारण काय जो जर स्वर्ग अनुभवायचा असेल, शांतता अनुभवायची असेल, आराम करायचा असेल तर आपल्याला त्या वेळेस कुटुंब जवळचं वाटतं. म्हणून या ठिकाणी एक विधान आहे की बाहेरच्या निष्ठुर जगात जगण्याचं बळ कोण देतं तर कुटुंब देतं. असं कुटुंबाचं वर्णन आपल्याला या ठिकाणी करता येतं. मग कुटुंब व्यक्तीला वात्सल्य देतं, सहकार्य करतं, स्वीकृती आणि आधार देतं. या गोष्टी कुटुंबातून येतात. म्हणून पार्सनरने म्हटल्याप्रमाणे यातून प्रौढ सदस्यांच्या व्यक्तिमत्वालाही स्थिरता प्राप्त होते. घरात जर म्हाताऱ्या व्यक्ती असेल तर अशा व्यक्तींच्या जीवनाला स्थिरता देण्याचं काम कोण करत असतं कुटुंब करत असतं. म्हणून आधुनिक जगातील वाढत्या ताणतणावांना यशस्वीरित्या सामोरे जाण्याच्या दृष्टीने कुटुंबात मिळणारा एक भावनिक आधार फार महत्वाचा असतो आणि हा भावनिक आधार आपल्याला कुठून मिळतो तर तो त्या ठिकाणी कुटुंबातून मिळत असतो. म्हणून त्या ठिकाणी भावनिकतेचा आधारित असणारं हे कुटुंब या ठिकाणी अतिशय महत्वाचं असतं. चौथं कार्य आहे आर्थिक स्थैर्य. प्रत्यक्ष आर्थिक उत्पादनाचं काम आता
कुटुंबातून फारसं होत असलेलं आपल्याला दिसत नाही. एक आर्थिक केंद्र म्हणून कुटुंबाचं महत्त्व थोडं कमी झालेलं आपल्याला दिसतं. जुन्या काळाप्रमाणे आधुनिक काळात कुटुंबाचं सदस्यत्व उत्पादनाचं काम एकत्रितपणे करत होते आणि तरीही कुटुंबात सदस्यांना एक प्रकारे आर्थिक स्थैर्य निश्चित मिळत होतं. कारण कुटुंबात आर्थिक आणि भौतिक साधने पुरवली जात होती. मालमत्ता निर्माण करणे आणि तिचं जतन त्या ठिकाणी केलं जात होतं. म्हणून या ठिकाणी कुटुंबाचं महत्त्वाचं जे कार्य आहे ते म्हणजे आर्थिक स्थैर्य. कुटुंब आपल्याला आर्थिक स्थैर्य प्रदान करत असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक म्हणजे सामाजिक ओळख. कुटुंबामध्ये सदस्यांना एक सामाजिक ओळख प्राप्त होते. कोणत्या वंशाचे आहे, वंशिकता काय आहे, धर्म काय आहे, जाती काय आहे आणि सामाजिक दर्जावरती आधारित असणारा जो आर्थिक दर्जा आहे तो व्यक्तीला विशिष्ट कुटुंबात होणाऱ्या जन्मामुळेच मिळतो. पालकांकडून मुलांना सामाजिक वारसा मिळत असतो आणि म्हणूनच व्यक्तीचे समाजातील जे स्थान आहे ते निश्चित करण्यात कुटुंब महत्त्वाची भूमिका काय करत असते, पार पाडत असते. अशा पद्धतीने आपल्याला ही कुटुंबाची कार्य त्या ठिकाणी सांगता येतील. काय तर सगळ्यात महत्त्वाचं कुटुंबाला समाजाचा कणा असं म्हटलं जातं किंवा कणा का मानलं जातं हे आपल्याला लक्षात येईल. कारण काय तर कुटुंबची ही कार्य कुटुंबाला त्या ठिकाणी काय आहे, समाजाचा कणा का मानतात तर त्या ठिकाणी कुटुंब सामाजिकरणाची प्रक्रिया पूर्ण करतं, लैंगिक वर्तनाचं नियंत्रण करतं. सगळ्यात महत्त्वाचं काय तर भावनिक आधार कुटुंब आपल्याला देतं, आर्थिक स्थैर्य देतं आणि सगळ्यात महत्त्वाचं समाजामध्ये असणारी ओळख आपल्याला कुटुंब त्या ठिकाणी निर्माण करून देतं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी कुटुंबाचे हे विविध कार्य आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबाचे प्रकार. संरचनेच्या आधारावर कुटुंबाचे दोन ढोबळ प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे संयुक्त कुटुंब पद्धती आणि दुसरी म्हणजे त्या ठिकाणी कोणती आहे तर विभक्त कुटुंब पद्धती. ही दोन्ही जी कुटुंब पद्धतीचे जे प्रकार आहेत ते पुढच्या तासाला आपण काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. आज आपण सामाजिक संस्था म्हणजे काय, त्याची व्याख्या, वैशिष्ट्ये, कुटुंब, त्यानंतर कुटुंबाची जी कार्य आहेत हे घटक आपण अभ्यासलेले आहेत. उद्या आपण कुटुंबाचे जे प्रकार आहेत ते प्रकार काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.